तर खूप दिवसांनी आपला नवीन व्हिडिओ आलेला आहे, भन्नाट व्हिडिओ आहे मित्रांनो, नक्की बघा। आम्ही आमचे मित्र परिवार सगळे केरळला गेलेलो। केरळचा आमचा रोमांचक सफर कसा होता ह्या व्हिडिओ म्हणजे ह्या सिरीजचे 4 ते 3 भाग असतील। आम्ही पूर्ण केरळ ट्रिप तुम्हाला दाखवणार आहे। प्रत्येक ट्रिपमध्ये काय कोणते संकट आलं किंवा कोणत्या प्रकारे आम्ही एन्जॉय केला सर्व दाखवणार आहे। आपण कुठे चाललोय? आम्ही चाललोय केरळ। खूप दिवसांनी शेवटी प्लॅन सक्सेस झालेला आहे। लगेचच आम्हाला नाशिक स्टेशन पासून बस भेटली, त्यानंतर आम्ही कसाऱ्यात पोहोचलो। कसाऱ्यात 1 मिनिट जरी लेट झाला तरी आमची ट्रेन मिस झाली असती ठाण्याची। आम्ही कसाऱ्याहून ठाणे बुक केले, ठाण्याहून आमची ट्रेन होती। फायनली मी निघालेलो केरळ, बाकी सगळे गेले। आपल्या प्रवासाला सुरुवात होता एक गमतीची गोष्ट घडली। आपले सूरज भाऊंचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं जॉबचं, त्यासाठी ते खूप दिवस कन्फ्यूज होते की येऊ का नको, पण तरी ते अर्ध्यापर्यंत आले आणि निर्णय त्यांनी चेंज केला आणि ते पुढच्या स्टेशनला उतरून घेतलं त्यांनी। त्यानंतर लगेचच आम्ही ठाणे स्टेशनला उतरलो आणि आमची नेक्स्ट ट्रेन लगेचच 5 मिनिटात येणार होती ट्रेन। आम्ही लगेचच आमच्या फ्लॅट क्रमांकावरती गेलो आणि लगेचच 2च मिनिटं लगेच ट्रेन आमची एर्णाकुलमची ट्रेन ही आलेली होती स्टेशनवरती। सगळे मित्र खूप आनंदी आहेत बघा। आज खूप दिवसांनी आम्ही केरळ ट्रिपला निघालेलो आहे। आमच्यासोबत आम्ही सगळे मित्र आता आहे। फायनली जे आले नाही ना त्यांनी घरीच बसा मोबाईलमध्ये पबजी खेळा। तो खास करून तो सुने दाजे आलेले आहेत, ते खास करून येत नव्हते, ते अचानक सरप्राईज मध्ये आले आणि तिकडं महिंद्रा। सो सगळ्यांनी आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा। आता कसं जायचं, कुठून जायचं एकदम प्रॉपर डिटेल सांगणार आहे आम्ही तरी। तेरी आंखों का ये जो नूर है, तेरी शिरडी बड़ी मशहूर है। आया त्यातच आपल्याला ट्रेनचा सफर सुंदर करण्यासाठी भेटले मित्रमंडळी। एकदम त्यांची म्युझिक टीम होती, सर्वच एकदम गाणं वगैरे छान आणि खूप एन्जॉय करत काढलेलं। तर काही भाऊ बघा तुम्ही किती एन्जॉय करत आणि मस्तच आमचं चाललेलं प्रवासाचा वेगवेगळ्या गोष्टी अनुभव आला त्याच्यात खूप छान। याच्यापेक्षा सुंदर काय असू शकतं? आम्ही ट्रेननी चाललोय, मस्त प्रवास करतोय आणि समोरच बीच आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद बघू शकता। ट्रेनच्या प्रवासाची एक सुंदर गोष्ट म्हणजे मित्रांनो, ट्रेनमध्ये आपल्याला सगळंच भेटतं। आता बघा हा बुक वालेला आहे, आपण याच्याकडून एक बुक घेतलेला आहे, सायकोलॉजी ऑफ मनी। तसेच ट्रेनमध्ये सगळ्याच प्रकारे आपल्याला। सो फायनली आम्ही आता फक्त 3 तास बाकी आहेत। 3 तासानंतर आम्ही एर्णाकुलमला पोहोचू। तिथं उतरल्यानंतर तिथून कोचीला जाऊ, कोचीहून मुन्नार असा प्लॅन आहे आमचा। तरी आम्ही एकदम खूपसूरत नजारे बघत जातोय। ट्रेनचा सफर आमचा जवळपास कंटिन्यू आम्ही 24 तास ट्रॅव्हल केलं आहे। नाशिकहून कसाऱ्याहून ठाण्याहून ट्रेन होते आम्हाला, तरी कंटिन्यू ट्रॅव्हल चालू आहे आणि असे सुंदर नजारे बघत त्या केरळचा स्वर्ग बघत चाललो आहे आम्ही। नरेंद्र भाऊ, खूप छान भारी अनुभव आहे जीवनात, प्रत्येकाने एकदा तरी यायला पाहिजे, केरळ अनुभवायला पाहिजे। त्यातल्या त्यात नरेंद्र भाऊ वगैरे आम्ही पहिल्यांदाच केरळला म्हणजे साऊथ इंडिया आम्ही पहिल्यांदाच एक्सप्लोर करून राहिलो। मागच्या वेळेस मी नॉर्थ इंडिया गेलेलो म्हणजे काश्मीर वगैरे तिकडे फिरलो, त्यावेळेस माझ्याकडे काही कॅमेरा वगैरे जास्त हे नव्हतं, त्यावेळेस मी काही व्हिडिओ बनवला नाही। पण आता तुम्हाला मी माझ्या पद्धतीने जेवढं दाखवता येईल तेवढा हा सुंदर केरळ तुम्हाला दाखवेन। तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कंटिन्यू व्हिडिओ बघा। ट्रेनच्या बाहेर बघतो तर काय इकडं भातशेती लावलेली, डिसेंबरचा महिना चालू होता आणि इकडं भातशेती आता लावलेली होती। आपल्या इकडं आता भात वगैरे सगळ्यांचे कापून झाले, तरी इकडे एकदम सुंदर नजारे बघत आम्ही शेवटी पोहोचलेलो एर्णाकुलम स्टेशनवरती आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद बघू शकताय। पोहोचलोय आता आम्ही एर्णाकुलम टाउनला। आता इथून आम्ही जाणार कोच्चीहून मुन्नारहून चहाची मळी।
उधर से सरकारी बस मिलेगा क्या? हाँ उधर है, उस साइड है क्या? कितना किलोमीटर है इधर? 3 किलोमीटर। वो छोटा गाड़ी का बुक कर दो इधर। 7500 कितने? उधर बस मिलेगी क्या? राजाजी रोड लेफ्ट जायचं आहे पुढून. सो इथं आलोय, पण शक्यतो लोकल लोक इथले हिंदी नाही जास्त येत, खूपच कमी लोकांना येते. आम्ही 3-4 जणांना विचारलं, त्यातल्या ह्याला फक्त एक जणाला हिंदी आली, ते पण तुटकी जशी आपल्याला येते. तरी आता चाललोय आम्ही पाय स्टेशनपासून. हां, सो ह्या जर्नीला मजा राहिली. आता बघत राहा पुढे. आम्ही कोचीनच्या लोकल बस स्टँडला गेलेलो, पण तिथं काही बस निघून गेलेली. बस डायरेक्ट सकाळी 7 वाजता होती. तर आम्हाला तिथं एक पोलीस मित्र भेटलेला, त्यांनी आम्हाला सांगितलं की इथून तुम्ही स्टेशनला जा. स्टेशनहून आम्हाला मेट्रो होती, मेट्रोहून आम्ही दुसऱ्या स्टेशनला जाऊ शकतो, तिथून आम्हाला बस भेटू शकते. तर आम्ही लगेचच मेट्रोचे तिकीट काढले आणि दुसऱ्या स्टेशनसाठी निघालो. आम्ही मेट्रोने प्रवास करत असताना इथली सुंदर गोष्ट म्हणजे एकदम शांतता आणि स्वच्छता आम्हाला बघायला भेटली. सो पोचलो आपण वायटीला स्टेशनवरती. आता इथून पुढे मुन्नारला जायला आपल्याला इथून बस भेटेल. आता तीच बस मेट्रोला आम्ही लगेच 5 मिनिटात तिथे लोकल बस स्टॉपला पोहोचलो. तिथं आम्हाला बस भेटली. इथल्या बस म्हणजे ह्या गव्हर्नमेंट बस नसून ह्या प्रायव्हेट बस होत्या आणि खूपच छान पद्धतीच्या बस होत्या. तिथं आम्हाला अशा प्रकारे तिकीट दिली. त्यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट स्टॉपला पोहोचलेलो. तिथं आम्ही रूम बुक केली. ही रूम आपल्याला 1800 रुपयात पर नाईट भेटलेली. सो 1 नाईट केल्यानंतर आम्ही आता निघालोय इथून आता मुन्नारला. मुन्नार इथून फक्त 30 किलोमीटर आहे आणि आम्ही ह्या हॉटेलमध्ये होतो मुक्काम आज. लगेचच आपण सकाळी स्पेशल नाश्ता केला, पुरी, अप्पम आणि त्यासोबतच मेदूवडा होता, मेदूवड्यानं चणा होता. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस आम्ही ट्राय केल्या. प्रथमच इथं खूप छान प्रकारे सर्व जेवण होतं. सो इथली एक खासियत आहे की जेवण झाल्यावर किंवा नाश्ता झाल्यावरती तर लेमन टी खूप जास्त लोक पितात. काल तर बघितलं जेवणासोबत पण लेमन टी घेत होती लोक. तरी आता आम्ही पण ट्राय करतो लेमन टी. तो पण एवढा कप भरून दिलाय की बघूया. मुन्नारला पोचायला फक्त काही क्षण दूर होते आणि बसच्या बाहेरचे नजारे बघतो ते एकदम स्वर्गीय सुख देऊन जात होते. म्हणजे बाहेरचे नजारे जणू आम्ही स्वर्गात आलोय असं वाटत होतं. चारी बाजूने चहाची झाडे आणि हा असे नजारे बघताच मन प्रसन्न झाले सर्वांचे. मुन्नारमध्ये पोहोचलोय जस्ट. आता इकडे रूम बुक करूयात आणि नंतर जाऊयात. काय बोलले? ओनली ग्रीनरी मतलब वो अलग डायरेक्शन है. कल भी ग्रीनरी करना मतलब है. ये भी डायरेक्शन है, माथुपेटी डायरेक्शन है. उसी तरफ एंजॉयमेंट करने के लिए कुछ प्लेसेस नहीं है. इसी तरफ कोचिन डायरेक्शन मतलब उसी तरफ एंजॉयमेंट विद ग्रीनरी है. एन्जॉयमेंट विथ चार्जेस. मुन्नारला पोचताच आपण तिथं आपल्याला जीपवाले भेटले, म्हणजे कमांडर गाडी असते त्यांच्याकडे आणि ते सर्व डायरेक्शन दाखवतात आपल्याला. तिथे 4 डायरेक्शन आहेत जवळपास आणि ते 4 डायरेक्शन एका दिवसात होत नाही. तर आपण मुन्नारला 2 दिवस स्टे करणार आहे. तर आज आपण कोचीन हे डायरेक्शन सिलेक्ट केलेलं आहे आणि जीपचा रेट हा आम्हाला 2000 पर डेनी भेटलेला आहे. तर आता आपण लगेच जीप बुक करून आणि दूसरे डायरेक्शनला निघणार आहे. दिन में एक ही डायरेक्शन है. एक ही डायरेक्शन मतलब एक ही रास्ते में नहीं है, अलग अलग रास्ते में. एक दिन में वो पूरा करके दोगे ना आप? मैक्सिमम 30 किलोमीटर 40 किलोमीटर आउटर जाना पड़ेगा. उसी तरफ तो वापस नहीं आएगा ना. सब पूरा प्लेस देखते हो तो टाइम हो जाएगा. कितना घंटा लगता है सब वाटरफॉल लोकेशन? एक लोकेशन को कितना टाइम अब लगता है? कितना दिन आपलं डायरेक्शन आजचं हे कोचीन हे डायरेक्शन असेल. आपण लगेचच जीपमध्ये बसलो आणि कोचीन डायरेक्शन एक्सप्लोर करायला निघालो. लगेचच थोड्या वेळातच आपल्याला पहिला व्ह्यू पॉईंट तुम्हाला बघायला भेटेल. कोचीन डायरेक्शनमध्ये खूप सारे पॉईंट आहेत. तरी दुपार झालेले असल्या कारणाने आज कमी डायरेक्शन होती. आता आपण कमांडर बुक केलेले आहे. इथं गाडी जीप आहे, त्याचा रेट आहे 2000 आजचा दिवसाचा. दुपार झालेली तरी आपण बुक केलेली आहे आणि आता आपण ते डायरेक्शन बघायला चाललेलो आहे. सो गाईज फायनली आम्ही आता चाललेलो चला.
जे बोलतात ना की आमच्याकडे पैसा आहे पण वेळ नाही, त्यांनी एकदा इथे नक्की यायला पाहिजे. बघा हा केरळ, पृथ्वीवरील स्वर्ग. एकदा सगळ्यांनी अनुभवायला खरंच या. खूप छान परिसर आहे, एकदम मस्त परिसर आहे. आहे आजूबाजूला ट्री गार्डन. तुम्ही ढग बघा एकदम. तर मित्रांनो, हे सगळे चहाचे मळे आहेत, चायपत्ते आहे. त्यापासून आपल्याला चहा बनवला जातो आणि आपल्या इकडं येतो. इकडं खूप साऱ्या फॅक्टरी आहेत, आम्ही बघितल्या आता मग. खूप साऱ्या फॅक्टरी आहेत ज्या कटिंग करतात, पानं कटिंग करतात. थोड्याच वेळात आपण दुसऱ्या पॉईंटला पोहोचलो. दुसरा पॉईंट म्हणजेच फोटो पॉईंट होता. फोटो पॉईंटहून खूप छान नजारे होते. तिथं पोहोचलो. जस्ट पोचलो आता आपण दुसऱ्या लोकेशनला. इथं वंडर व्हॅली म्हणून झोन आहे. तिथे त्याचा तिकीट काउंटरला गेलेले आहेत मित्र. तिकीट काउंटरला ते काढतीलच. कोचिन डायरेक्शनमध्ये आपण वंडर व्हॅली झोन या पॉईंटला पोचलेलो आहे आता. Persons without cable car total 8,260. 8,060 रुपये. किती झाले? सो तिकीट काढलेलं आहे आता आम्ही वंडर झोनचं. त्यात 35 ॲक्टिव्हिटी आहेत कमीत कमी आणि त्या अशा आम्हाला बँड दिल्या जातात. हे हाताला लावू आणि मध्ये जाऊ. मला ॲक्टिव्हिटी दाखवतो. जवळपास 1250ला एक जणांचं 1% वगैरे. वंडर व्हॅली झोन या पॉईंटला पहिलाच टास्क होता. म्हणजे तो ह्या जीप लाईनने त्या साईडने जायचं. खूप मजा येणार होती. साईडने जर बघा तर कशा प्रकारे मजा केली. अच्छी तरह से बांधा है ना. मजा आ रहा है. जबरदस्त शेवटलं. ओके, खतरनाक राईड होती. झाली आता. टार्झन आला. टार्झन आमचा दुसरा टार्झन आलेला आहे. वैभव शेठ, शेवटलं पाहिजे तुला. नरेंद्र भाऊ आता शेवटला बघा कसं. मोबाईल नीट पकड आता. कैसा लग रहा है. फुल्ली खूप मजा आली. खूप ग्रीनरी वगैरे साईडने आहे आणि जीप लाईन इतक्यात आपण जो इव्हेंट केला तो जीप लाईन होता. आणि नरेंद्र भाऊ आणि प्रकाश भाऊ डबल गेले. त्यांचा फोटो नाही आला. आता बघूयात पुढचा इव्हेंट. सो बघू शकता आजूबाजूला नेचर खूप भारी आहे. सो आता केलंय आपण तो इव्हेंट. आता नेक्स्ट इव्हेंट बघूयात काय आहे ते. काय आहे रे. डराव ना क्या तो हे पता नाही. या खूपसूरत छोटासा नन्नासा मुन्नासा धबधब्याच्या पिल्लू जवळ आलोय. सुंदर असा हा व्ह्यू बघितलेला आहे. मागं बघा चारी बाजूंनी घनदाट जंगल.
त्यांसाठी एक संदेश आहे, तात्या लय मिस करतोय खरं तर तुम्हाला आम्ही. इतकं मिस करतोय ना, सगळे मनापासून मिस करतोय. फक्त तुम्ही इथं पाहिजे सगळी होता. गँग पाहिजे होती सगळी खरं gang पाहिजे होती खरं तर. तर. पण सगळ्यांनी ठीक आहे. रडून दाखवलं ठीक आहे, आम्ही आलोय, खूप मजा करतोय, तुम्हाला पण मिस करतोय, असंच नाही का तुम्हाला हेट करतोय. हा, सगळ्यांना मिस करतोय. यायला बरं, सर, पाहिजे तुम्हाला पण होतं मिस असं. करतोय. तुम्ही फॉरेस्ट सगळेच आपली इंडिया गँग कोणी आलं जंगल नाही. बघा किती भारी इकडे. आपण असं जंगल आपल्याकडे निर्माण तुम्ही करा बा. काय विषय. वंडर झोन बांधलाय ना वर. इव्हेंट करून आम्ही नेक्स्ट पॉइंटला निघालो. इथं खूप मजा आली, खूप सारे इव्हेंट केले. आणि यानंतर आम्ही नेक्स्ट पॉइंटलाच म्हणजे इथं गार्डन आहे, आयुर्वेदाचं गार्डन आहे, तिथं निघालो. आयुर्वेदिक प्लॅन्टच नाही, बॉटॅनिकल गार्डन आणि मसाल्याचं गार्डन. ओके. इथून असं 2-3 किलोमीटरमध्ये केलेलं फोटो काढून पूर्ण ना हा 400 एकर जमीन आहे त्याच्यावर. 400 एकर मध्ये. हा 4 एकर मध्ये आपलं ते डेमोसाठी बनवलं. हा हा आणि हे आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही आहे. हाँ ठीक है, इधर से ना आगे. ओके ठीक है इधर से करते हैं. सो बघता बघता कधी संध्याकाळी समजलंच नाही. आम्ही आता केरला फार्मला विजिट करतो. इथे सगळ्या आयुर्वेदिक गोष्टी आहेत आणि आपल्याला मराठी, खास करून मराठी गाईड भेटलेला आहे. ते आपल्याला सगळं मराठीमध्ये इन्फॉर्मेशन देतील. तरी बीपी शुगर काय असेल तो खूप सारे आजार त्यांच्यावरचं इथं औषध आहे. आणि औषधाचे झाड आहे त्यापासून प्रक्रिया बनवली जाते. उद म्हणा, त्यापासून उद आपण लावतो, त्याचा सुगंध वगैरे. इथं परफ्यूम पण सुद्धा ते बनवतात. आणि त्यानंतर खूप सारे बघायला म्हणजे खास करून हे आपलं काही रुद्राक्षाची पण झाडं वगैरे सगळंच आहे इथं. व्हॅनिला आईस्क्रीम आपण खातो, ती व्हॅनिला कशी बनते, की ते व्हॅनिलाचं झाड कोणतं. खूप सारे चॉकलेट, प्रत्येक चॉकलेटाचं पासून बनवतात ते झाडं येतात. इतक्यात आम्ही बघितले. सो आता इथे जे मागं बघताय ते प्रकाश भाऊ आणि दाजी गेलेले आहेत. परफ्यूम ते स्वतः, तुम्हाला कोणत्या प्रकारचा परफ्यूम पाहिजे ते स्वतः तिथे तयार करतात. किती ml काय पाहिजे ते सगळं स्ट्रॉंग कसं काय ते, त्यावर तुम्हाला जो प्रकारचं हजारो प्रकारचे मध्ये परफ्यूम आहेत तर ते दाखवताय आणि घेता येतात. आयुर्वेदिक झाडापासून. सो मित्रांनो, केरला टूरमधला हा मुन्नारचा आजचा डेस्टिनेशन म्हणजेच कोचिन डायरेक्शन आपण केलं. उद्या आपण म्हणजेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मट्टूपट्टी हे डायरेक्शन चॉईस केलेलं आहे. आणि तिथे खूप सारी भन्नाट मजा गेली, खूप सारी नेचर बघायला भेटणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे केरला ट्रिपचा आनंद घ्या तुम्ही. खास गोष्ट म्हणजे ही केरला ट्रिप आपण खूप कमी पैशात, खूप कमी बजेटमध्ये केलेली आहे. ती कशी केलेली आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. तरी कंटिन्यू करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.